नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ऊस पाचरट व खोडवा व्यवस्थापन मोहीम आपण जे तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेवासा यांच्या वतीने आपण राबवू राहिलो। या मोहिमेच्या निमित्ताने आज आपल्याला गायकवाड वस्ती या ठिकाणी श्री विजू गायकवाड, श्री राजेंद्र गायकवाड यांच्या प्लॉटवर आपण आज हे खोडवा व्यवस्थापन आणि ऊसाचं पाचरट व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात याच्याबद्दल आपण एक थोडक्यात आपण माहिती घेणार आहे। आजचा म्हणजे या मोहिमेच्या माध्यमातून लाखो एकर जे काही क्षेत्र आहे ते पाचरटाचं कुट्टी शेतकऱ्यांनी केली पाहिजे, तिचं महत्त्व शेतकऱ्यांना कळलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने जेवढे जास्तीत जास्त शेतकरी याचं ह्या मोहिमेमध्ये भाग घेतील आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे कुट्टीचं क्षेत्र आहे किंवा पाचरटाचं आच्छादनाचं क्षेत्र आहे ते आपल्या परिसरामध्ये वाढलं पाहिजे, या दृष्टिकोनातून ही छोटीशी शिवार फेरी आपण आयोजित केलेली। या ठिकाणी हे जे पाचरटाचं कुट्टी करणार आहे त्याबद्दल जे शेतकरी त्यांच्याबद्दल पण आपण या ठिकाणी आजच्या या छोट्याशा कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहे। आणि हे पाचरटाचं कुट्टीचं महत्त्व की पाचरट कुट्टी का केली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला कोणते कोणते फायदे या दृष्टिकोनातून होतात हे सुद्धा आपले तालुका कृषी अधिकारी श्री धनंजय हिरवे साहेब आपल्याला याबद्दल एक सविस्तर अशी माहिती पण या निमित्ताने देणार आहे। आणि हे प्रात्यक्षिक कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे त्याबद्दल एक प्रत्यक्ष आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत। इथले जे शेतकरी त्यांची आपण त्या ठिकाणी ओळख करून देऊ। आम्ही विजय रूपचंद गायकवाड, राहणार बेलपिंपळगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। किती एकर क्षेत्र आहे? हे 1.25 एकर क्षेत्रामध्ये पाचट कुट्टी करायचे नियोजन केले साहेबांच्या मार्गदर्शनानुसार। आणि कुट्टी का करता तुम्ही? कुट्टी मग याच्यापासून पाणी कमी लागतं त्याच्यामुळे हो। मित्रांनो, हे जे कुट्टीचं प्रात्यक्षिक आहे याच्यातले जे बारकावे आणि हे कुट्टी व्यवस्थापन का केलं गेलं पाहिजे याबद्दल आपल्याला जे तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे साहेब आपल्याला माहिती देतील। नमस्कार, आज आपण नेवासा तालुक्यामध्ये तसेच बेलपिंपळगाव या गावामध्ये ऊस पाचट व्यवस्थापनाची जी मोहीम सुरू आहे त्याच्याबद्दल आपण आज इथं प्रात्यक्षिक घेणार आहोत। तर ऊस पाचट कुजवल्यामुळे जे काही फायदे होतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ऊस पाचट कुजवल्यामुळे आपल्याला प्रति हेक्टरी 4 ते 5 टन असं सेंद्रिय खत मिळतं। त्याचप्रमाणे पाचटाच्या आच्छादनामुळे जी तणांची जी वाढ आहे ती रोखली जाते। नंतर आपल्याला जे पाण्याची बचत आहे, पाण्याची बचत यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते। त्याचप्रमाणे पाचट कुजवल्यानंतर शेतामध्ये जमिनीला आपल्या नत्र, स्फुरद, पालास आणि सेंद्रिय कार्बन या खताची यांची वाढ होत असते। त्याच्यामुळे पाचट आपण न जाळता कुजवल्याने कधीही त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो आणि साधारणतः आपल्याला 10 ते 15 हजार प्रति एकर आपल्या खताची बचत होत असते त्याच्यामध्ये। आणि पाचट ज्यावेळेस आपण कुजवतो आपल्या जमिनीचा पोतसुद्धा सुधारत असतो। जमिनीमध्ये जे काही उपयोगी सूक्ष्मजीवाणू असतात त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होत असते आणि तेच सूक्ष्मजीव आपल्याला जमिनीचं पोत सुधारण्यासाठी किंवा जे विविध अन्नद्रव्य आहेत ते उपलब्ध करून देण्यासाठी मदत करत असतात। त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने मी नेवासा तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना एक आवाहन करू इच्छितो की यावर्षी कुणीही पाचट जाळू नये। सर्वांनी पाचट व्यवस्थापनाच्या माध्यमातून पाचट कुट्टी करून पाचटाचं एक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करून आपल्या जमिनीची सुपीकता जास्तीत जास्त वाढेल यासाठी प्रयत्न करा। आपण ही जी पाचरट कुट्टीची मोहीम जी आपण घेऊन राहिलो या मोहिमेचा उद्देश सरांनी आता आपल्याला सांगितला की याचबरोबर आपल्या शेतावर आता आपण गेल्या 8 ते 10 दिवसापासून जेवढे आपण क्षेत्र पाहिलेत त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जे शेतकऱ्यांनी पाचरट कुट्टी केलेली आत्ता दिसून येते त्या शेतकऱ्याचं जर आत्ता सध्या तुम्ही जर त्या शेतावर जाऊन पाहिलं तर त्याच्यातलं मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्याला 2476 किलो कमीत कमी मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या 1 हेक्टर क्षेत्रामध्ये पाहिजे ते त्या ठिकाणी वाढलेलं दिसतंय। कंपोस्टिंग त्या ठिकाणी वाढलेलं दिसतंय। शिवाय बाष्पीभवनाचा वेग आपण जे म्हणतो की ह्या वर्षीचा उन्हाळा फार तीव्र आहे, कारण ह्यावर्षी पावसाचा मोठा खंड पडला, पाण्याची यावर्षी तीव्रता टंचाई आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण पाचरट कुट्टी करतो, पाचरट कुट्टी केल्यानंतर त्या ठिकाणचं जे काही बाष्पीभवन आहे किंवा जे पाण्याची जी पाळी आज जी उन्हाळ्यामध्ये आपल्याला 8-9 दिवसाला 10 दिवसाला पाण्याची पाळी द्यावी लागते, तर ती पाण्याची पाळी जवळपास आज 20-21 दिवसापर्यंत जरी पाणी नाही दिलं तरी त्या ठिकाणी आपल्याला ते पीक त्या ठिकाणी 100% जगावता येतं। शिवाय आपण नुसतं पाचरट कुट्टीमुळं बाष्पीभवनाचा वेगच कमी करीत नाही, तर जे 100% अन्नद्रव्य जे शेतामध्ये तुम्ही आज अन्नद्रव्य घातलेले त्या अन्नद्रव्यांचा पुरेपूर वापर
करण्यासाठी जे मायक्रो ऑर्गॅनिझम लागतं ते मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी भेटतं. ही मोहीम राबवण्याचा उद्देशच हा आहे की आपल्या तालुका कृषी कार्यालय नेवासा या आदरणीय हिरवे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी ही मोहीम राबवू राहिलो, या मोहिमेमध्ये आपल्या तालुक्यातलं जे ऊसाचं क्षेत्र आहे हे किमान 20% 40% जरी आपण पाचरट आजच्या दरामध्ये जर आणलं तर 100% जे काही पुढच्या वर्षीचं ऊसाचं पीक आपल्याला वाचवता येईल आणि खतांचा वापरसुद्धा आपल्याला 100% त्या ठिकाणी पुरेपूर आपल्याला या माध्यमातून करता येईल. धन्यवाद.